विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते जे अंबादास दानवेंकडे होतं त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आता या अनुषंगाने चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुरू झाली आणि त्यामुळे बैठकांचं सत्र देखील बघायला मिळते। मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली। यावेळी काँग्रेसने संख्याबळानुसार विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला। विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे। विधिमंडळात पहिल्यांदाच सद्यस्थितीत विरोधी पक्षनेतेपद ना विधानसभेत आहे ना विधान परिषदेत, त्याच्यामुळे तातडीने विरोधी पक्षनेतेपद हे देण्यात यावं अशी मागणी विरोधकांकडून केली जाणार आहे। आता या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत। एकदा ते निर्णय झाल्यानंतर आम्ही स्वतः दिल्लीला चर्चा करावं लागते आणि तिथून निर्णय आमचे होत असतात। जवळपास निश्चित झाले की विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंनी तर मागितलेलंच आहे विधानसभेचं। विधान परिषद मिळालं पाहिजे असं तर आमचं मत आहे। विधान परिषदेमध्ये आमचं संख्याबळ आहे, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा आज दोन्ही विषय ओपन आहेत सध्या तसे। नाही झाली आमची चर्चा, परंतु या बाबतीत स्वतः वडेट्टीवारजींनी आपल्याला सांगितलं की जी चर्चा झाली ती सगळं सांगणं काही शक्य नसतं। जी चर्चा झाली ती दिल्लीला आम्ही श्रेष्ठींबरोबर चर्चा करू आणि त्यानंतर आमची निर्णय प्रक्रिया होईल। नाही झाली आमची चर्चा, परंतु या बाबतीत स्वतः वडेट्टीवारजींनी आपल्याला सांगितलं की जी चर्चा झाली ती सगळं सांगणं काही शक्य नसतं। जी चर्चा झाली ती दिल्लीला आम्ही श्रेष्ठींबरोबर चर्चा करू आणि त्यानंतर आमची निर्णय प्रक्रिया होईल।